लोकसभा मतदारसंघातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, तर चिकोडी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अद्याप 4 मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत। सौम्या रेड्डी बंगळूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। राजीव गौडा बंगळूर उत्तरमधून निवडणूक लढवणार आहेत। काँग्रेसने जाहीर केलेली ही तिसरी आणि प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी आहे। काँग्रेसने आतापर्यंत एकूण 57 नावांची घोषणा केली आहे। महाराष्ट्र लुबाडला जाताना दाढीवाले मिंदे दिल्लीची चाकरी करतात, त्यांचे बूट चाटतात। ठाकरेंचा घणाघाती हल्ला कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगण, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी या लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत। ईश्वर खांड्रे यांचा मुलगा 26 वर्षीय सागर खांड्रे यांना बिदर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। अशा प्रकारे ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील सर्वात तरुण उमेदवारांपैकी एक आहेत। म्हैसूर मतदारसंघात काँग्रेसचे एम लक्ष्मण हे भाजपचे यदुवीर वडियार यांच्या विरुद्ध लढणार आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।